तर जय महाराष्ट्र पब्लिक, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर गाईज आज आपला नवीन ब्लॉग आहे आणि गाईज आता आम्ही आलो आहे खिंडीमध्ये, जिथे आम्ही झाडं लावलेत. तर त्या पाठच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही झाडं लावत होतो. तर गाईज आता झाडं लावून पूर्ण झालेले आहेत. तर तुम्हाला आता दाखवतो आम्ही झाडं कसे लावलेत ते. तर हे बघा गाईज, हे पूर्ण वरपर्यंत काही झाडं लावलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तिथं पाय नको टाकू, पाय इथं टाक, इथं टाक, इथं पुढे टाकू इथं इथं डायरेक्ट इथं इथं. अगं थोडं वरती काय नाही. हे बघा गाईज, इथे पुन्हा पाय आहे ना आमचे खाली खाली जात आहेत. ठीक आहे. हा जातो, फोन घे. हे बघा गाईज, पूर्ण वरपर्यंत लावलेलं आहे. काम दोन मिनिटं बघ, पाय ना ह्याच्यावरती नको टाकू, मग खाली जाशील. असं असं ना त्याच्यावर टाक. ठीक आहे. हे बघा गाईज, पूर्ण पाय आहे ना, पाय हे बघा. आता तुम्हाला दाखवतो, हा पाय आहे ना, हा असं आतमध्ये जातोय गाईज. पूर्ण जी माती आहे ना एकदम खचते. हे बघा गाईज, हा इथं एकदम झाड मस्त लावलेलं आहे. इथे पण लावले आहेत गाईज झाड, काजूचे आणि आंब्याचे झाड आहेत. जास्त वरती जात नाही कारण ना गाईज वरती जायला भेटत नाही. माती आहे ना बुलबुलीत झाले की खाली येते माती, त्यामुळे. आणि हे बघा, हे इथेच थांबलेले आहेत. तर गाईज आता आम्ही चाललो आहे घरी. थोडं आम्ही बघायला आलेलो कसे झाडं लावलेत ते. आता आम्ही चाललोय थोडं घरी, जास्त वरती गेलो नाही कारण हा ते जेवायला जायचं आता घरी. आम्ही खतरो के खिलाडी, आता आम्ही पाण्यातून जातोय. हा इथं फुल मस्त गाईज, आमच्या नदीला ना हौड आलाय. तुम्हाला हौड दाखवतो कसा नदीला हौड आलाय. फुल एकदम म्हणजे काय बोलतात ते, डेंजर रूप घेतलंय नदीने. तर आता नदीला दाखवतो, नदी दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथून पण पाणी वाहते. सो हा तेच. तिथे बघा पाणी किती वाढलेलं आहे. हे बघा, पाणी बघा गाईस किती वाढलेलं आहे. चलो. आणि गाईस एकदम जोरात पाऊस होतो, एकदम हवा बिवा सुटलेली आहे. इथं आपण गणपती विसर्जन करतो. अच्छा, पूर्ण गावाचं. हा सही. बघा किती जोरात होतोय, बघा फुल एकदम मोठा पाऊस होतोय, नॉन स्टॉप. तर गाईस हा बघा, हा आमचा ना पहिल्याचा ब्रिज होता जो तुटलाय. आता आम्ही इथे बघा तो नवीन ब्रिज मोठा बांधलाय ना, तो आहे. आता पहिला ना इथून हे लोक शाळेत वगैरे म्हणजे त्या साईडला जायचे, भांबेडात वगैरे जायचं होतं. तर तेव्हा बघा हे सर्व ना गाईस, तेव्हा ह्या ब्रिजवरतून जायचे, तेव्हा गाडी पण इकडून जायची नाही. आता मस्त रोड वगैरे झालाय, मोठा ब्रिज झालाय, तुम्ही बघू शकता. थांबा एकदा मी प्रॉपर तुम्हाला हा ब्रिज दाखवतो. हा बघा गाईस, हा आहे प्रॉपर ब्रिज. हे बघा इथून आता थोडंसं रान वाढलंय, त्यामुळे आता तो दिसत पण नाही प्रॉपरली. तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तो बघा गाईस. तर गाईस आता मी तुम्हाला ना आमच्या नदीला पाणी किती आलं आहे, म्हणजे किती हौड आलं आहे तो दाखवतो. बघा गाईस किती हौड आलं आहे नदीला. फोर्सने आहे गाईस पाणी, खूप फोर्सने आहे. फुल खालीच घेऊन जाईल कोण गेलं ना, डायरेक्ट खाली. बघा फोर्स बघा किती आहे पाण्याला. तर गाईस हे बघा, ही आमच्या पाटलांची रिक्षा आहे. हे बघा लावलंय काय त्याने पाणी नाही येण्यासाठी. हे बघा गाईस, फुल नवीन रिक्षा आहे गाईस पाटलांची. नदीचं डेंजर रूप बघा गाईस, रौद्र रूप बघा गाईस, रौद्र रूप.
आमच्या नदीला रौद्र रूप आलंय. तर हे बघा गाईस, डेंजर रूप आमच्या रिव्हरचं तुम्ही बघू शकता गाईस. किती पाणी भरलंय, पूर्ण पातळ वगैरे खाली गेलेली आहे पूर्ण. आता हे पण सर्व पाण्यात जाणार आहे. झाडं दिसतात गाईस, हे सर्व आता पाण्यात जाणार आहे. अजून थोडासा पाऊस पडला. आणि हा आमचा पाटील बघा, पोलीस पाटील. मग काय म्हणणार, आता पाऊस पडतोय, कसं वाटतंय? तुम्ही पोलीस पाटील, तुम्ही पोलीस पाटील आहेत, आता मग काहीतरी करा. पावसाला थांबवा जरा. काय? अरे हा, तुझी पातळ वाहून गेली, आता कपडे कुठे धुणार? पण तू कपडे कुठे धुणार आता? पातळ वाहून गेली. आणि गाईज आता आम्ही आलोय घरी. हे बघा, तुम्हाला मी प्रॉपर दाखवतो, थांबा 2 मिनिटं. तर हे बघा गाईस, आमचा पर्याचं डेंजर रूप. फुल एकदम सुसाट पाणी वाहत आहे. तर हे बघा गाईस, फुल हौड आलेला आहे आमच्या गावी. एकदम मोठा पाऊस होत आहे. हे बघा, सर्व शूटिंग करतायत. हौड बघा गाईस कसला आलेला आहे. आम्हाला नदीला एकदम मोठा हौड आलाय, मगाचपेक्षा जास्त हौड आलाय. हे बघा गाईस, नदी बघा, नदी. आमचा पर्या बघा किती वाहतो एकदम जोरात. आणि आमचा पप्पू आता शूटिंग काढतोय. हा बघा, आमचा पप्पू आता आहे. मी छत्री चेंज करून आलो. हे बघा गाईस, रिव्हर बघू शकतात भाई साफ. ओ भाई, फुल हौड आहे. कसलं हौड आलं यार. गाईस, हौड बघा, हौड. पाणी बघा कुठून चालू आहे, पाणी. तुम्ही गाईस हौड बघा, किती मोठा हौड आलाय. हो भाई, इकडे पुढे तर बघूया. या कातलचं जरा पण राहिलं नसेल मला तर वाटतं. आई शपथ, पाणी गाईस बघा, पाणी कुठपर्यंत आलंय. हे बघा, पाणी तर बघा कुठपर्यंत आलंय भाई साफ. नेक्स्ट लेवल यार, नेक्स्ट लेवल हौड आहे. थोडासा पाठीच राहतो, काही रिस्की आहे तुला. गाईस, खूप मोठा हौड आलेला आहे. गाईस, हे बघा, हे सगळे हौड बघण्यासाठी आलेले वगैरे. पाणी बघा कुठपर्यंत आले. हा, बघा, हे आमचे आबा आणि हे पप्पा. हा, हे गाईस, हे किती पाणी आलं इथं पण. हौडच हौड, सगळीकडे हौड. बघा, तेव्हा गाईस इथे ना
माझ्या आईने ना भाजी लावलेली ती पूर्ण पाण्यात गेली. हे जे पाणी आहे ना नदीचं हे पूर्ण वरती आलं. मस्त भेंडी होती, सर्व भाजी होती लावलेली इथे, ते सर्व आता वेस्ट झालं. गाईस डेंजर रूप रिव्हरचं म्हणजे नेक्स्ट लेवल गाईस. हे बघा इकडे तर तुम्ही बघू शकता पूर्ण पाण्याखाली गेलं. इथं रस्ता होता, रस्ता गाईस. तुम्हाला सगळं माहीत असेल जर माझे ब्लॉग बघत असाल तर. पूर्ण इथं रस्ता होता, पूर्ण पाण्याखाली गेलं पूर्ण. आणि हा बघा आमचा गावातला कोतवाल. तर भावा हा तेव्हा गाईस पूर्ण पाण्याखाली गेलं. गाईस पाणी बघा कुठपर्यंत आलंय. अजून थोडासा पाऊस पडला ना काही रस्ता पूर्ण भरून जाईल, म्हणजे आमची वाट बंद. तर गाईस फुल मजा येते गाईस. हा काय पाऊस, नेक्स्ट लेवल पाऊस पडतोय तर तुम्ही बघू शकतात गाईस. आणि बघा इकडे ओरडते मला ये वरती करून. हॅलो हॅलो कोणतरी. हे बघा काय, हे बघा इथे सर्व पाऊस बघतायत. हे बघा हा बघू कुठं. काही आता तर नेक्स्ट लेवल पाणी येत आहे, म्हणजे फुल हौड आलेला आहे आपल्या नदीला. थांबा खाली जाऊन अजून दाखवतो तुम्हाला. गाईस पाणी पूर्ण वरती आलेलं आहे. इथपर्यंत पाणी आलंय. गाडटलास हे बघा काहीच अजून वरती येऊ शकतं पाणी. हे बघा इथपर्यंत पाणी आलंय. इथे काहीच आमची मळी होती आणि इथे आम्ही भेंडी वगैरे लावलेलो, ती पण काहीच पाण्यात गेली पूर्ण. चेंज केलंय हा हा चेंज केलं. हा तर वरती पाणी आलंय, लय आलं ना. हो हे आता पाणी जाईल खाली. हळू या, पाय बी घसरेल ते. हळू या आता, हे हळू या, पाय घसरेल. गाईस पाणी बघा पूर्ण ब्रिजला टच होऊ शकतं इतकं पाणी आलंय. ओ भाई साहब खतम गाईस. हे सगळं पाणी बघण्यासाठी आले ते बघा. हळू हा ये खाली. हळू रे हळू हळू भाई. गाई सगळं इथं पण पाणी पास झालं. काका
इथे बघा हे कधीही खाली जाऊ शकतं. हे टाकी आहे. गाईस हे बघा थोडं टचच होणार आहे. मग आबा कसं वाटतंय तुम्हाला? एकदम मस्त करण्यासारखी वाटते. पण वाहून जाऊ आपण मग. जाऊ खाली एकदम प्रेशरने. गाईस रौद्र रूप बघू शकतात आमच्या नदीचं. तेव्हा गाईस तिकडं एकदम वरती पाणी गेलंय. बरोबर तेव्हा तिकडे एकदम वरती पाणी गेलंय. तिकडे एकदम हो अप्पा जाईल. झाड पण जाईल. झाड नाही येणार ना. तिकडे लागून येईल. तुम्ही पण या इकडे. गाईस पाणी बघा. आणि एका साईडला इकडे आणि भारती आणि सुरा शिवाचा भाव तीन टाकून वाढून एक पूर्वी व्हावत आली. डायरेक्ट त्या भारतीय इंडियन खूप जड वाटतं म्हणून खूप बाहेर चालू हवडात वरून तिकडातून वाहून आला. हवडात मासे बघा. एवढ्याच तुम्ही मासे मारवायचे असं पण मारतात. हिंदी दाबायच्या. हिंदी प्रत्येकाकडे हिंदी असायचं. आमची वृत्ती आणि ना आप्पा होतो ते मारुती आणि शिवरा ते दांडगं होतं ना ते मोठ्या पाण्यात आम्ही कमी पाण्यात होतो. मोठ्या पाण्यात त्यांच्या हिंदी पाठी गाईस आमचं पूर्ण बाथरूम पाण्याखाली गेलंय बघा. पूर्ण पाण्याखाली गेलं. तर गाईस आजच्या ब्लॉगला इथेच एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.